हॅलो फ्रेंड्स. कांबे हायस्कूल, कांबे तालुका, शेवगाव जिल्हा अहमदनगर. इयत्ता 5वी, विषय मराठी. 17वी कविता पुस्तके आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. मी सचिन शिंदे सर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पुस्तकं म्हटलं की आपल्याला लहानपणाच्या पर्यंतच्या गोष्टींची पुस्तकं आठवतात, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं आठवतात. पुस्तकांमुळे आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं आणि अशी ही पुस्तकं कशी हवीशी वाटतात असं या कवितेतून आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. या ठिकाणी ही मूळ कवी आहेत सफदर हाशमी. उर्दू कविता आहे आणि त्याची अनुवादित केलेली मराठीतून ही कविता आज आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला दिलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी या कवितेचं वाचन घेणार आहोत. तर आपण आता ही कविता वाचत आहोत, पान नंबर 48. तर मी एक कविता वाचून दाखवतोय. तुम्ही सुद्धा कविता वाचायची, तिला चाल लावायची. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निरसर गुणगुणतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात. पुस्तकं परीकथा ऐकवतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही कविता वाचन आपण घेतलेलं आहे. तुम्ही कविता वाचायची, चाल लावायची आणि